महाराष्ट्रातल्या कोणत्या भागाला अपरांत म्हणून ओळखलं जायचं माहितीये? कोकणामध्ये पूर्वीच काळी गेंडा हत्ती आढळत होते. हे तुम्हाला माहितीये? हे काही माहिती नाहीये? मग चला आपण बघूया कातळ शिल्पांमध्ये काय काय गुपितं दडली आहेत ती. कातळ शिल्पांवरचा हा व्हिडिओ मागे मी एकदा केला होता, तो तुम्ही बघितला असेल. नसेल तरी हा स्पेशली व्हिडिओ मी केला कातळ शिल्पामधले प्राणी जीवन दाखवण्यासाठी. याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या भारतात इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. कोणत्या? याच्यामध्ये लाईफ साईज पेक्षा देखील मोठे प्राणी आहेत. असे प्राणी आहेत की जे प्राणी आता कोकणामध्ये आढळत देखील नाहीत. मग हे सगळं तुम्हाला बघायचं आहे का? चला मग कोकणाच्या इतिहासाच्या सफरीवर जाऊया आणि इतिहासात लपवून ठेवलेले हे जे प्राणी जीवन आहे, ज्याच्यामध्ये वाघ आहे, हत्ती आहे आणि अजून बरेच प्राणी आहेत, हळूहळू तुम्हाला कळतीलच. आता आपण कातळ शिल्पांकडे जाण्याच्या आधी कोकणातला थोडासा इतिहास बघूया. कोकणातला इतिहास चालू होतो हा सातवाहन काळापासून. त्याच्या आधीचे फारसे पुरावे आतापर्यंत आपल्याकडे नव्हते. हा, पौराणिक कथांमध्ये कोकणाचा उल्लेख म्हणजे परशुरामाच्या कथेत वगैरे कोकणाचा उल्लेख तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असेल. पण अश्मयुगात काळातले काही हत्यारं कोकणात सिंधुदुर्गामध्ये सापडली. पण अश्मयुगानंतर ते सातवाहन काळापर्यंतची बरीच मोठी पोकळी जी या इतिहासात होती, हे इतिहासाची पोकळी मिटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहे कातळ शिल्पांनी. या पेट्रोग्लिफ्समुळे त्यावेळचं प्राणी जीवन, आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, त्यावेळी ते प्राणी होते, त्याचा आत्ता काय उपयोग? तर असं नाहीये. जर अशा प्रकारचे प्राणी त्यावेळी होते तर त्या पद्धतीचं वातावरण होतं, मग तेव्हाची इकोसिस्टीम कशी होती, ह्या अनेक गोष्टी आपल्याला याच्यावरून कळू शकतात. आता कोकण म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आत्ता विचारात आपण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातले भाग घेणार आहोत. कोकणाला पूर्वीच्या काळापासून अपरांत म्हणून ओळखलं जायचं आणि हे अत्यंत महत्वाचं सांस्कृतिक किंवा व्यापारिक केंद्र होतं. आता ही कातळ शिल्प ही मानवाच्या उत्क्रांतीमधला एक महत्वाचा टप्पा काय माहितीये का? कारण ही कातळ शिल्प आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार अशा काळी घडलेली आहेत जेव्हा मानवाने शिकार सोडली होती आणि तो वस्ती करून राहायला लागला नव्हता. या दोन्हीही टप्प्यांचा मधला टप्पा ही कातळ शिल्प आपल्याला दाखवतात. हे कसं कळलं हे जाणून घ्यायचं असेल ना, आपण जशी ही शिल्प एक एक करून बघत जाऊ तसं तुम्हाला हे कळेल. कोकणातल्या कातळ शिल्पांमधली सगळ्यात मोठी म्हणजे खरोखरच मोठी गोष्ट ही की इथे काही प्राणी हे लाईफ साईज किंवा लाईफ साईज पेक्षा देखील मोठ्या प्रमाणात आढळलेत. भारतात बाकी ठिकाणी हे प्राणी आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. आतापर्यंत मिळालेल्या कातळ शिल्पातला सगळ्यात मोठं कातळ शिल्प जे हत्तीचं आहे, हा हत्ती आहे कशेळीमध्ये. इथला हा हत्ती तुम्हाला दिसतोय का? थांबा, इथे तुम्हाला पूर्ण दिसेल, पण हा किती मोठा आहे कळत नाही ना. हा इतका मोठा आहे, म्हणजे जवळजवळ 16 बाय 13 मीटर इतका. आणि ह्याच्यामध्ये 80 पेक्षा जास्त प्राणी या एका शिल्पामध्ये आढळतात. आणि हा आहे उक्षी मधला हत्ती. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या व्हिडिओत आपण इथे जाऊन आलो होतो. त्याच पद्धतीने अजून एका प्रकारचे प्राणी आहेत जे फक्त कोकणातल्या कातळ शिल्पांमध्येच बघायला मिळालेत. ते कोणते ते बघूया. एक आश्चर्यजनक मिळालेलं शिल्प म्हणजे गेंड्याचं शिल्प. आत्ता तरी पश्चिम किनारपट्टीवर कुठेही गेंडा आढळत नाही, पण रत्नागिरीमध्ये एक मोठं गेंड्याचं शिल्प मिळालं. देऊळ येथील हे गेंड्याचं शिल्प मस्त दिसतंय ना. हे किती मोठं आहे माहितीये का? जवळजवळ 4 बाय 3 मीटर एवढं मोठं आहे. हे त्याचं ओरिजिनल चित्र आहे आणि अशा टोटल 5 साईटवर आपल्याला गेंडा इथे बघायला मिळतो. ह्या कातळ शिल्पांमध्ये अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात ही क्युरिओसिटी अशी थोडी थोडी वाढतीये ना. खरं सांगा. अहो, मग हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि याच बरोबरीने पूर्वा सूरज या आमच्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं किंवा माहिती आम्ही नेहमी देत असतो. पण ही सगळी माहिती घ्यायला खूप कष्ट लागतात आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवायला देखील कष्ट लागतात. आणि या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं जेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करता. त्यामुळे एक काम करा, पटकन पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आतापर्यंतचा आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका. आता आपण असे प्राणी बघूया जे कोकणात आढळतात, अजून देखील या सड्यावर आढळतात आणि ते देखील या कातळ शिल्पांमध्ये आहेत.
बऱ्याच कातळ शिल्पांच्या साईटवर आपल्याला डिअर फॅमिलीतले प्राणी बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये सांबर येतं किंवा सांबर सारखे दिसणारे अनेक प्राणी, आणि हरिण फॅमिलीतले प्राणी अजूनही सडे भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातले हे काही प्राणी मी तुम्हाला इथे दाखवते. त्याचप्रमाणे रानडुक्करासारखे दिसणारे प्राणी देखील बघायला मिळतात. त्यातलं हे सगळ्यात मोठं चवे येथील शिल्प आहे आणि हे येथलं शिल्प आहे. आता आपण बघणार आहोत एकदम असं फेमस, ज्या कातळ शिल्पाला न्यूज मध्ये असं दाखवलेलं होतं, ते म्हणजे बारसू येथील हे कातळ शिल्प. दोन्हीकडे वाघ आणि मध्ये मनुष्य असलेलं हे कातळ शिल्प अतिशय युनिक आहे. आणि गंमत म्हणजे यांच्या अंगावर जो पॅटर्न दिसतोय ना, हा हडप्पा मोहेंजोदडोतल्या पॅटर्नशी मिळता जुळता आहे. वाघाचं हे शिल्प कुठे बघितलेलं आठवत आहे? अहो, मगाशी मोठा हत्ती नाही का बघितला, त्याच्या इथे होतं हे. मी मगाशी म्हटलं ना की कोकणामध्ये कातळ शिल्पांमध्ये असे काही प्राणी दडवलेले आहेत की भारतात बाकी कुठेही ते आजपर्यंत बघायला मिळालेले नाहीत. ते म्हणजे जलजीवन मासे. अर्थात आता हे वेगळं तुम्हाला सांगायलाच नको की कोकणाला किनारपट्टी आहे, समुद्र आहे आणि तिथे जवळ ही कातळ शिल्प असल्यामुळे कदाचित त्याच्यात मासे दाखवलेले असतील. अहो, पण भारतात बाकी कुठल्याही कातळ शिल्पांमध्ये असं जलजीवन दाखवलेलं नव्हतं. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आपल्याला सरपटणारे प्राणी, काही अंशी पक्षी देखील बघायला मिळतात. आता त्याच्या पक्ष्यांवरचा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. आता कोकणाची जर जिओग्राफी आपल्याला बघायची झाली तर इतकी सुंदर आहे, म्हणजे वेगळं तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. छान निसर्ग, हिरवळ, एकीकडे समुद्र, एकीकडे सह्याद्री सारखा मस्त असा पर्वत, त्यात वाहणाऱ्या नद्या. पण हे सगळं शत्रू बनला या कातळ शिल्पांसाठी. का माहितीये? सतत येणारे पूर, जांभा दगडाची नैसर्गिक झीज, वाढती लोकवस्ती, खाणकाम यामध्ये अनेक कातळ शिल्प नष्ट झाली. त्यात जांभा दगडावर कार्बन डेटिंग होत नाही, त्यामुळे याचा एक्झॅक्ट पिरियड देखील आपल्याला कळत नाही. पण तरी देखील इतिहासातून मिळालेली ही संपत्ती जतन करणारी निसर्ग यात्री म्हणून संस्था या कातळ शिल्पांचे जतन, संशोधन करत आहेत आणि इतिहासाच्या पोटात लपलेल्या या गूढ गोष्टी आपल्यासाठी शोधत आहेत. तुम्हाला जर ही कातळ शिल्प बघायची असतील तर नक्की या संस्थेला भेट द्या. लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. तर अशा पद्धतीने दाखवलेलं आहे कोकणातील प्राणी जीवन या कातळ शिल्पांमधून. याची अजून डिटेलमध्ये माहिती आहे, पण एका व्हिडिओमध्ये ही एवढी सगळी माहिती घेऊन येणं शक्य नाही. माझा विचार आहे की या संदर्भातला काहीतरी कोर्स किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी तुमच्या सगळ्यांसाठी घ्यावी. तुम्ही जर या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये इंटरेस्टेड असं नक्की टाका. आणि हा फक्त आजचा व्हिडिओ कातळ शिल्पांमधल्या प्राणी जीवनाचा होता, पण याच बरोबरीने खूप वेगवेगळ्या गोष्टी या कातळ शिल्पामध्ये दडलेल्या मिळतात. या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत का? मग या जाणून घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये कातळ शिल्प असं टाईप करा, म्हणजे त्या पद्धतीचे पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. तर अशाच नोटवर आपण नेहमीच फिरत राहतोच, त्यामुळे फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.